हे नॅन्युमेट एम रेडिओ नमकीन एकदम जबरदस्त. आणि जेव्हा माझ्यासोबत अशा जबरदस्त पर्सनॅलिटीज असतात ना, जोश माझाच नव्हे अख्ख्या नाशिकचा जबरदस्त असतो. आज मी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे आणि इथे माझं सौभाग्य आहे की माझ्यासोबत श्री बाबासाहेब पारधे साहेब आहेत, जे आहेत अप्पर जिल्हा अधिकारी नाशिक, त्याचसोबत निवडणूक निर्णय अधिकारीसुद्धा आहेत दिंडोरी मतदार संघातले. साहेब नमस्कार. नमस्कार सर, खूप आनंद वाटतो आहे. आणि हा जो आनंद काय माहिती का, कारण हा आपल्या देशामध्ये जो इलेक्शनचा पर्व चालू आहे, दौर चालू आहे आणि 20 तारखेला आपल्या देशामध्ये इलेक्शन्स होणार आहेत. सर, ह्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे, आपण इलेक्शन संदर्भात आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटतं आणि आपण काय नवीन करतोय ह्या 5 वर्षानंतरच्या ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये, प्लीज सांगावं. आपल्याला माहीतच आहे की भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीचा पाया म्हणजे आपले मतदार आहेत. आणि ह्या मतदारांसाठी जेवढ्या सुखसुविधा देता येतील तेवढ्या सगळ्या सुखसुविधा देऊन मतदान निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडणं ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते काम निश्चितपणे चोख पार पाडतो आहे. त्यासाठी मला सगळ्या टीमचं सहकार्य मिळतं आहे, सर्व नागरिकांचं सहकार्य मिळतं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 18 लाख मतदार यावेळेला मतदान करणार आहेत. त्यातले मेजॉरिटी जवळपास 3 ते 4 लाख मतदार हे नव्याने झालेले मतदार आहेत. ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत तिथे. आणि मी सर्वांना विनंती तर करणारच आहे की हे मतदान निष्पक्ष आणि निर्भयपणे वातावरणात आपण मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी मतदानाचा हक्क आपला बजावला पाहिजे. लोकशाहीच्या प्रती हा फक्त आपला हक्कच नाही तर हे आपलं आद्य कर्तव्यसुद्धा आहे, हे सुद्धा आपण नागरिकांना समजावून सांगतो आहे. त्याप्रमाणे नागरिक त्यात सहभागी होत आहेत, करतायत. मागच्या पंचवार्षिकला जे मतदान झालं त्यावेळेला साधारणपणे 69% मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये झालं होतं. यावेळेला आमच्या स्वीप ॲक्टिव्हिटीज आणि मतदार जनजागृतीमधून आम्ही त्यापेक्षाही जास्त मतदान घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, हे स्वीप मतदार जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल सांगा. स्वीप म्हणजे मतदार जनजागृती कशी करणार सर आपण? आम्ही आतापर्यंत जवळपास आमचे मागच्या वर्षभरात या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. अच्छा, वर्षभरात वा चालू. मग त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा, अच्छा, बाईक रॅलीज, मोटिवेशनल स्पीकर्स कॉलेजेसमधनं दिलेत, मोठमोठ्या कार्यक्रमामधनं दिलेत. आमचे काही ॲम्बॅसेडर्स आम्ही अपॉइंट केलेत मतदारांना जागृत करण्यासाठी, मतदारांना आवाहन करण्यासाठी की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करणं लोकशाहीच्या दृष्टीनं कसं आवश्यक आहे आणि महत्त्वाचं आहे, यासाठी आमचे प्रयत्न वर्षभरापासून चालू आहेत. आणि मला असं वाटतं की निश्चितच त्याचा फायदा होईल आणि मागच्या पंचवार्षिकपेक्षा यावेळेला जास्त मतदान होईल अशी मला अपेक्षा. क्या बात आहे. सर, ह्या वर्षी आपण खूप काहीतरी वेगळं पण करतोय. जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी खूप वेगळं आणलेलं आहे आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पण त्याबद्दल सांगा. जे मतदार 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी काही अडचणी येतात, त्या अडचणीवर मात करण्यासाठी, परंतु त्यांना मात करण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मतदानाचा हक्क आणि त्यांचा अधिकार त्यांना देण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने यावर्षी 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदारांना आणि जे 40% जास्त फिजिकली डिसेबल्ड मतदार आहेत त्यांच्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन मतदान करून घेणार आहोत. सर, ह्याच्यामध्ये एक प्रश्न माझ्या डोक्यात येतोय, जर विचारच वाटतो तो म्हणजे हे जेव्हा आपण घरी जाऊन मतदान घेणार आहोत ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि ॲक्युरसी कशी मेंटेन केली जाईल? अगदी चांगला प्रश्न. याच्यामध्ये आमची टीम आम्ही अपॉइंट केलेली आहेत. त्या टीमबरोबर व्हिडिओ कॅमेरा कंपल्सरी आहे. त्या टीम जसं मतदान केंद्रावर कंपार्टमेंट लावून कंपार्टमेंटच्या आत मतदान EVMचं बटन दाबलं जातं आणि त्याची ट्रान्सपरन्सी टिकली जाते, दुसरं त्याची सिक्रेसी टिकवली जाते, त्याच पद्धतीनं आम्ही मतदान केंद्राचे कंपार्टमेंट, सर्व डॉक्युमेंट्स आणि या ठिकाणी सर्व उमेदवारांचे इलेक्शन एजंट, पोलिंग एजंट आणि सर्व टीम आमची घरोघरी जाईल, मतदारांना आवाहन करेल,
मतदार ज्या खोलीत आहे त्या खोलीमध्येच जिथं शक्य आहे मतदाराला तिथं पूर्ण ट्रान्सपरन्सी आणि सिक्रेसी हे मेंटेन करून त्या ठिकाणी त्यांचं मतदान करून घेतलं जाईल. त्याचं पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल. पण ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना कुठल्याही परिस्थितीत मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केलं आहे याची सिक्रेसी डिस्क्लोज केली जाणार नाही आणि ती सिक्रेसी मेंटेन राहीलच. म्हणजे याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे खूप प्लॅनिंगने केलेली आहे. कारण हा जो पर्व आहे हा पर्व प्रचंड मोठा पर्व तर आहेच, ह्यामध्ये देशाचं भवितव्य आपल्याला बघायला मिळणार आहे. साहेब, ह्याच्या व्यतिरिक्त मतदारसंघामध्ये नाव नोंदणी आणि मतदारसंघ केंद्रामध्ये शोधणे, मतदारसंघ शोधणे हे कितपत सोपं करण्यात आलेलं आहे? नाही, बऱ्याच वेळा असं मतदारांकडनं आम्हाला कळतं की आमचं नाव मतदार यादीत आहे की नाही ते कुठं शोधायचं आणि मग मतदान केंद्र माझं कुठं आहे, मग त्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी मला अडचण होते, मग मी मतदानच करत नाही. म्हणून याच्यासाठी इलेक्शन कमिशनने वोटर हेल्पलाईन एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. अच्छा. ते ॲप सर्व नागरिकांसाठी ओपन आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपल्या मोबाईलवर आपण ते वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करावं. फ्री आहे सर? फ्री असेल? ऑफकोर्स फ्री आहे. त्या वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये फक्त आपलं नाव टाईप केलं तर आपला नंबर कोणत्या मतदान केंद्रावर आहे आणि आपलं नाव कोणत्या पार्टमध्ये आहे, किती नंबरवर आपलं नाव रजिस्टर झालेलं आहे याची पूर्ण माहिती मतदाराला त्या ॲपमधून मिळते आणि मतदान करण्यासाठी त्याला सोपं जात आहे. वा, म्हणजे फक्त नाव टाकल्या तिथे तुमचे सगळे डिटेल्स येतील. म्हणजे अवघड प्रोसेस अजिबात नाही, अजिबात. कोणी पण ॲप डाउनलोड करून बघू शकते. निश्चितच. मित्रांनो, हा जो पर्व आहे ना, मी वारंवार याला पर्व का म्हणतोय, नाशिक कुंभनगरी आहे आणि हा नाशिकमध्ये सेलिब्रेट केला जाणारा 20 तारखेला सगळ्यांनी मतदान करण्यास आवश्यक जायचं आहे. निश्चितच. काय आवाहन कराल सर सगळ्यांना? वोटिंग करणं किती महत्वाचं आहे त्याच्याबद्दल सांगा. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपलं लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीचं पावित्र्य राखण्याचं आपली सर्वांची जबाबदारी आहे. या लोकशाहीमध्ये मतदार हा देशाचा राजा आहे आणि आपण निवडून दिलेले प्रतिनिधीच आपलं काम करतात. त्या प्रतिनिधींच्या मार्फत आपण राज्य चालवतो किंवा देश चालवतो अशी भावना प्रत्येक मतदाराच्या मनात असली पाहिजे. म्हणून इलेक्शन कमिशनने चुनाव का पर्व आणि देश का गर्व अशा प्रकारचं एक टॅगलाईन आम्ही घेऊन मतदारांमध्ये आलेलो आहे. सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की आपण 20 तारखेला 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत वोटर हेल्पलाईन ॲपच्या साहाय्याने आपलं नाव मतदार यादीमध्ये कोणत्या नंबरवर आहे हे शोधता येणं सोपं झालेलं आहे. तसंच आपलं मतदान केंद्र नेमकं कुठे आहे हे शोधणं सोपं झालेलं आहे. त्याचा फायदा घ्यावा आणि आपण आपला हक्क आणि आपलं कर्तव्य हे दोन्हीही बजवावं आणि भारताची लोकशाही मजबूत करावी असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. क्या बात आहे. मित्रांनो, पर्व आहे हा आणि सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की हा पर्व मिस करायचा नाहीये. वोटिंग करा आणि मला जे वाटतंय की आज माझं भविष्य कोण बनवणार त्यांना वोट करा. राईट सर. 90 FM रेडिओ नमकीन एकदम जबरदस्त. डॉक्टर राकेश ट्रंच लाईव्ह अँड लाऊड असतो आणि आज मी कलेक्टर ऑफिसमधून लाईव्ह आहे आणि माझ्यासोबत आहेत श्री बाबासाहेब पारधे साहेब आणि जे आहेत अप्पर जिल्हा अधिकारी नाशिक, निवडणूक निर्णय अधिकारी दिंडोरी मतदारसंघ. ॲक्च्युली एक्साइटमेंट इतकी जास्त झालेली आहे ना मला असं म्हणायला हरकत नाही आहे, पण सर तुम्ही समजून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. 90 FM रेडिओ नमकीन एकदम जबरदस्त आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा वोटिंग करण्यासाठी मी आणि अख्खं नाशिक आणि आपले अपर जिल्हा अधिकारी सगळेजण प्रेरित करत आहेत. ऐकत राहा 90 FM रेडिओ नमकीन एकदम जबरदस्त.